मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, PM किसान योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात मोठी अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। पहा, तर 5 ऑक्टोबर 2024 रोजी PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेला 18 हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आतापर्यंत देण्यात आलेले 5 हप्ते जे आहेत ते देण्यात आलेले आहे। 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 19व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। तर PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा लवकरच जे वाट पाहत असाल तर तुम्ही आम्हाला सांगू इच्छितो की लवकरच तुमच्या खात्यामध्ये 19वा हप्ता मिळणार आहे। 2018 मध्ये PM किसान योजना ही केंद्र सरकारने सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 91 लाख शेतकरी बांधवांना 18 हप्ता मिळाला होता, असं एक आकडेवारी समोर आलेली आहे। लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पण 19वा हप्ता जमा होणार आहे। 19वा हप्ता, कारण की शेतकरी बांधवांना येणारा 19वा हप्ता आहे, पण तो कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार? तर पहिलाच पॉईंट आहे EKYC प्रक्रिया ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण असणार त्याच शेतकरी बांधवांना जे हप्ता 19वा हप्ता तो मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही। तर मित्रांनो, लक्षात घ्या, दोन्ही हप्ते आता 15,000 रुपये जर महायुती सरकार आलेलं आहे आणि महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांना 15,000 रुपये वार्षिक नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करू असा जर योग्य निर्णय त्यांनी घेतला तर नक्कीच शेतकऱ्यांना ही मदत होईल। तसेच मित्रांनो, 19व्या हप्त्यासंदर्भात दुसरी एक मोठी अपडेट म्हणजे 19वा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार? तर मी सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांची EKYC प्रक्रिया पूर्ण असणार तसेच हे तिन्ही प्रॉब्लेम असतात PM किसान योजनेमध्ये, ते म्हणजे लँड सीडिंग ट्रस्ट, आधार सीडिंग ट्रस्ट आणि EKYC हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तसेच आपल्या YouTube चॅनलला तुम्ही धन्यवाद।